हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आहे ना, इथं निवृत्तीनाथाची पालखी आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल तेही तुमच्याशी शेअर करते। पण त्याआधी ना घरात पसारा बघा, कारण सामान शिफ्टिंगची तयारी चालू आहे, सामान पॅकिंग चालू आहे माझं। तर हॉलमध्ये इतका पसारा आहे, हॉल पूर्ण भरलेलाच आहे असं म्हटलं तरी चालेल। हे बघा, हॉलमध्ये असा पसारा आहे, म्हणजे काही सामान पॅक झाले, काही करायचंय। आणि ते सामान पॅक करायला कसं, म्हणजे सगळं सामान जर सोबत असलं ना तर पॅक करायला सोपं जातं। हे माळ्यावरचं सामान आहे, किचनच्या माळ्यावरचं थोडं काढायचंय, तर ते काढणार आहे आता मी। तर किचनच्या माळ्यावरती एवढंसं सामान राहिलंय, आणि मग आपली ही रॅक वगैरे हे सगळं आता आज पॅक करायचंय, कारण झाले 2च दिवस राहिले। आणि इकडं कोपरा बघा, काही म्हणजे जे सामान तिकडचे एक्स्ट्रा आहे ते इथं कोपऱ्यात आणून टाकायचं, असं केलं 2-3 दिवस। आणि 2-3 दिवसात तो कोपरा एवढा भरला, कारण कसं सगळं मग व्यवस्थित एका गोणीत, म्हणजे सगळं एकसारखं सामान असतं ते एका गोणीत पॅक केलं ना मग तिथं पण जाऊन लवकर सापडतं, त्यासाठी। आणि इकडे बेडरूम मध्ये पण भरपूर सारा पसारा पडलेला आहे। तर फक्त हॉल म्हणजे वरचं माळ्यावरचं सामान काढून हॉलमध्ये नेऊन ठेवलं, त्या साड्या वगैरे हे सर्व आता पॅक करायचं। तर चला, आजचा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। धुणं झालंय, भांडे झाले, पण किचन आवरायचं बाकी आहे। पण आधी ना वरचं सामान काढू म्हटलं, रुईला शाळेत सोडलंय, इकडं होनचं पण आवरलं। तर आता हे थोडं थोडं सामान पॅक करतो। आणि ताईंनो, व्हिडिओ आहे ना थोडा जरी आवडत असेल तर लाईक नक्की करा। आपण काय करतो, लाईक करणं विसरून जातो। तर इथे आहे ना ताईंनो, मला माळ्यावरचं सामान काढून देत होते आणि मी ना हॉलमध्ये नेऊन ठेवत होते। तर हा माठ आहे ना 5 वर्षापासून आहे माझ्याकडं, मी 5 वर्षात 4 वेळा शिफ्टिंग केली, पण अजिबात फुटला नाही। पण यावेळेस लांबचा प्रवास होता, फुटतो की काय अशी खूप भीती होती मनात, म्हणून आहे ना तो म्हटलं वरतीच राहू द्या, पसारा आवरता त्याला तडा वगैरे नको जायला, त्यासाठी तो वरतीच ठेवला आणि बाकीचा पसारा काढून घेतला। त्यानंतर लगेच इकडे ना म्हटलं साड्या वगैरे ना गोणीत भरून ठेवू, कारण साड्या काय आता मला लागणार नाहीत, मी काय आता घालणार नाही, त्यामुळे सर्व साड्या अशा गोणीत भरायला घेतल्या। आणि अशा पॅकिंग होत्या ना ज्या काठपदर साड्या, त्या गोणीतच भरल्या मी ना याआधी बॅगमध्ये भरायचे साड्या कपडे जे काही असेल ते, पण आता कसं दिवसेंदिवस कपडे आणि साड्या वाढत चालल्या, त्यावेळेस कमी होत्या। आणि बॅग आहे माझ्याकडे 4-5 मोठ्या बॅग आहेत, पण आता म्हटलं गोणीतच भरू, लांबचा प्रवास आहे आणि उचलायलाही सोपं जाईल। जेव्हा कमी कपडे असतात त्यावेळेस बागेत भरायला काय वाटत नाही। तर इथे ना नी मदत केली, तर मी ना सर्व साड्या अशा व्यवस्थित गोणीत भरून घेतल्या आणि गोणीचं तोंड आहे ना व्यवस्थित बांधून घेतलं, जेणेकरून आहे ना मला तिथं जाऊन पण म्हणजे सामान व्यवस्थित सापडता येईल। तर ताईंनो, चला आता माझं आवरायचं तर चालूच राहणार आहे, पण त्याआधी ना मला एका कमेंटवर बोलायचंय। मी इथं कमेंट आहे ना स्क्रीनवरती लावते, ती तुम्ही वाचा। या ताईचं म्हणणं आहे का तुझी जर्नी बंद होणारी युट्यूबची, किंवा तू नालायक आहे। तर माझ्या युट्यूबच्या फर्स्ट पेमेंटच्या व्हिडिओला या व्यक्तीने अशी कमेंट केली आहे। तर मला असं वाटतं माझी जर्नी बंद करण्यासाठी तो कोण आली आहे? माझे व्हिडिओ ज्याला बघायचे ते बघणार आहेत, ज्याला आवडतात ते बघणारच आहेत। तू कोण आली माझी जर्नी बंद करायला? आणि माझी जी स्ट्रगल स्टोरी होती मी तीच या व्हिडिओतून शेअर केली, आणि प्रत्येकाची स्टोरी वेगवेगळी असते। माझी अशी होती तर म्हणजे बरेच सगळ्यांची वेगवेगळी असते, कारण हाताची 5 बोटं सारखे नसतात। तर तू कोण आली माझी जर्नी बंद करायला? मी कष्ट करत राहणार आहे, तर मला यश मिळणारच आहे। मी जर कष्ट केले नाही तर माझी जर्नी बंद होईल, पण मी आता कष्ट करत राहणार आहे, मला यश मिळणार आहे। त्यात तू कोण सांगणारी? तुला व्हिडिओ आवडत नाही, तू नको बघू बाई, पण असं काय म्हणजे हे करू नकोस। आणि म्हणजे मला नालायक म्हणतेय तू, तर नालायक म्हणण्यासारखं मी काय व्हिडिओमध्ये अंग प्रदर्शन केलं नाहीये, तेव्हा तुम्हाला नालायक म्हणते? मी जे काही माझं स्ट्रगल होतं तेच त्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, तर नालायक म्हणण्याचा सुद्धा तुला काही अधिकार नाहीये। तू नालायक म्हणती, तू कशी येते आधी बघ आणि मग मला नालायक। आणि ना तुझ्यासारख्या कमेंट करणार आहेत ना भरपूर साऱ्या भेटतील मला यापुढे, पण मी या गोष्टी इग्नोर करते, कारण मला माहिती सोशल मीडियाच्या क्षेत्रामध्ये मला म्हणजे चांगला आणि वाईट दोन्ही पण सहन करावं लागेल। पण जिथं मी माझी स्ट्रगल स्टोरी किंवा इन्स्पिरेशन दुसऱ्यांना दिले त्या व्हिडिओच्या खाली तू जाऊन बघ, निगेटिव्ह कमेंट फक्त तुझीच आहे, बाकी कोणाचीच नाही। म्हणजे सगळ्यांना तो व्हिडिओ आवडला आणि मी काहीतरी इन्स्पिरेशन दिलंय त्यातून, तर तुला काय म्हणजे तिथं खटकलं? माझी प्रगती तुला खटकती का? माझी प्रगती तुला खटकत असेल तर तू कमेंट करून तसं सांग, किंवा माझे व्हिडिओ बघू नको। तुझ्या एका म्हणजे तू जर व्हिडिओ बघितला नाही तर माझ्या चॅनलला काही व्ह्यूज येणार नाहीत असं काहीच नाहीये। आणि तू आहे ना म्हणजे माझ्यासारखे बऱ्याच छोट्या छोट्या युट्यूबर आहेत, त्यांना अशा कमेंट करशील ना तर त्या करू नको, कारण आहे ना
जो मी शाप देईल ना तो तुला लागणार आहे, तुझ्या मुलाबाळांना लागणार आहे. कारण मी जर तशी वागत नाहीये तर मी तुला शाप देणारच आहे. मी जर म्हणजे सगळ्यांचं चांगलं हा जर प्रयत्न करते तर माझं तू वाईट व्हावं असं का प्रयत्न करते. मी माझ्यासारख्याच अशा बऱ्याच महिला युट्यूबर आहेत, त्यांना बरीच सारी मदत करते. त्यामुळे ना म्हणजे तुला जर वाटत असेल की मी चुकीची आहे तर तू माझे व्हिडिओ बघू नको, एवढंच तुला सांगणं आहे. तर सामान आवरून आहे ना कंटाळा आला खूप, तर म्हटलं चला थोडासा चहा घेऊ. कारण चहा कसं एक एनर्जी ड्रिंक आहे आणि चहाने ना बरं वाटतं. त्यामुळे आता एक मस्त चहा ठेवतीये आणि चहा घेतला ना खरंच म्हणजे झोप वगैरे येत नाही आणि कंटाळा आलेला असतो ना ते निघून जातं असं तरी मला वाटतं. तसं तर आम्ही जास्त चहा घेत नाही, पण अगदी थोडा जरी घेतला ना तरी त्याने कंटाळा वगैरे निघून जातो. त्यामुळे इथं मस्त असं चहा ठेवलाय, तर चहा घेतो आणि मग आता किचनचं सामान आवरायचंय. कपाट काय पूर्ण आवरून झालं नाही, पण मग आपलं महिलांचं काय होतं माहिती का, असं होतं की हे कपडे घालायला लागतील, ते लागतील, ते लागतील, ते लागतील असं म्हणजे होतं. त्यामुळे ना मग ते कपाट साड्या वगैरे तर आता लागणारच नाही, त्यामुळे त्या पूर्ण पॅक केल्या. ओनचे कपडे पॅक झालेत, तर रुईचे आणि माझे कपडे ना भरायचे बाकी आहेत. पण ते म्हटले एक दोन ड्रेसच्या मला इस्त्री पण करायची आहे, तर मग दुपारी इस्त्री लावणार आहे ना. हो मग लावणार आहे. हा ते इस्त्री लावणार आहेत, तेव्हा मग इस्त्री करल मी. आणि मग त्यानंतर आहे ना मग रुईचे जे न लागणार आहेत ना ते भरून ठेवते. त्याआधी ना हे डबे वगैरे भरते. आता डब्यातलं सामान आहे ना काढून आणि पॅक करते. डब्यांमध्ये एवढं काही सामान नाहीये, जे उन्हाळी आपलं पापड वगैरे असतं ना ते सर्व संपलेले, अगदी थोडंच बाकी आहे. त्यामुळे ते आता डबे वगैरे भरून पॅक करून ठेवते. आता 2च दिवस राहिले आणि एक दिवस कसा थोडासा आराम केला ना जायच्या आदल्या दिवशी तर बरं राहतं. कारण परत जायच्या दिवशी सामान इथून भरायचं, परत तिथं उचलटाक करायची आणि तिथं गेल्यावर मला क्लिनिंग करायचे, त्यामुळे खूप थकून जाईल. त्यामुळे आता पटपट आज आहे ना जेवढं होईल तेवढं आज आवरण्याचा प्रयत्न करते. चला चहा घेते, मस्त चहा उकळत आलाय माझ्यासोबत या तुम्ही पण चहा घ्यायला. चहा घेऊन मस्त असं फ्रेश झाले आणि लगेच इकडे ना मग डबे आवरायला घेतले. म्हटलं डबे कसे, डब्यांचा आहे ना स्टीलच्या डब्यांचा 7 डब्यांचा 2 सेट आहेत माझ्याकडं आणि ॲल्युमिनियमचे फक्त 3 डबे, तर ते 7 डबे ने एकात एक घालून ठेवू म्हणलं, म्हणजे 2 सेट तयार होतील. तर असे 14 डबे माझ्याकडे, जास्त काही स्टीलचे पण डबे नाहीत आणि ॲल्युमिनियमचे पण नाहीत. पण सगळ्या डब्यांमधलं ना सामान होतं ते काढून घेतलं आणि सर्व डबे असे एकात एक घालून घेतले. एकात एक घातले ना मग पसारा पण कमी दिसतानी. तर या म्हणजे पिशवीत आहे ना हरभरे होते, सासूबाईंनी मागे दिले होते, तर मी ते म्हणजे डब्यात ठेवून दिले. माझ्याकडे वापरायला दुसरे होते, तर मग म्हटलं कीड लागलं काही बघू, पण नाही व्यवस्थित होते ते हरभरे. तर आहे ना सगळं सामान व्यवस्थित ठेवून घेते आणि असे डब्यात डबे घालून आहे ना सगळं पॅक केलं. तर पुढं सांगते ताई न एक आहे ना म्हणजे मोठं काम मला म्हणजे जास्त झालं या गडबडीमध्ये, तर झालं काय ते पण पुढे शेअर करते. तरी ते ना आधी सर्व डबे वगैरे ठेवून घेतले आणि दिवाळीचा चिवडा अजून थोडासा उरलेला होता माझा, म्हणजे दिवाळीनंतर काही दिवसांनी केला होता मी, तर तो पण आहे ना व्यवस्थित ठेवून घेतला. म्हटलं लागलच आता आणि मुलांना कसं वरचं काही ना काही खाऊ लागतोच. तरी ते ना सर्व सामान मी काढून घेतेय आणि काही डब्यांमध्ये ना जे सामान होतं ते असं कॅरी बॅगमध्ये वगैरे भरून घेतलं, जेणेकरून ना डब्यात डबे असे पॅक करून आणि व्यवस्थित ठेवता येतील. इथं बघा हे झाकण आहे ना चिरलं. इथं कसा पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, मग मी पाणी भरून ठेवायचे ना डब्यामध्ये, तर पाणी भरून आहे ना त्या डब्याचं झाकण चिरलं आणि डबा व्यवस्थित आहे. तर त्याचं काय करावं, भंगारमध्येच द्यावा लागेल बहुतेक मला असं, पण काय करावं तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि इथं ताईंनो बघा मोठा असा घोटाळा झाला. तर आहे ना मी मेथीची भाजी आणलेली होती ती निवडून आणि या बॅरलवरती ठेवली, पण एवढ्या त्यांना घाई गडबडीत आहे ना ती भाजी गेली त्या बॅरलमध्ये निवडलेली आणि माझ्या पण लक्षात राहिली नाही की भाजी आणलेली होती. तर ती भाजी ना थोडी अशी सडल्यासारखी झाली आणि तिला पाणी सुटलं होतं, तर ते पाणी ना पूर्ण बॅरलमध्ये असं झालं. तर इथं बघा रुई पोंगे दाखवती बोटात घातली ती. तर आहे ना पूर्ण बॅरलमध्ये जेवढं सामान मी म्हणजे सगळं जो किराणा होता ना तो असा पिशव्यांमध्येच बांधून ठेवलेला होता, पण सर्व पिशव्यांना आहे ना असं ओलसर लागलं त्या भाजीचं आणि वास यायला लागला होता. तर बरं लवकर पाहिलं, म्हणजे अजून 2-3 दिवस जर गेले असते ना तर पूर्ण असं किडे पडल्यासारखं झालं असतं, पण किडे नाही पडले, बरं झालं. पण खूप मोठा म्हणजे पस्तावाच झाला मला, सगळं काही आवरावं लागलं, सगळ्या पिशव्या मला बदलावं लागल्या, कारण मेथीच्या भाजीचा वास कसं खूप खराब येतो
आणि मग नंतर आहे ना म्हणजे ओलसर बी झालेल्या होत्या पिशव्या, तर म्हटलं बाकीच्या डाळी साळी नको खराब होऊन जायला, त्यामुळे सर्व पिशव्या अशा बदलल्या आणि असे स्टँडिंग पाऊच आहेत ना माझ्याकडे पॅकिंगचे, मग त्याच पिशव्यांमध्ये सर्व काही टाकलं, कारण मी कॅरी बॅगी तर दुसऱ्या सर्व काही फेकून दिलेल्या होत्या, तर इथं बघा सर्व डाळी साळी मग अशा भरून घेतल्या आणि आता आहे ना बॅरलमध्ये ठेवून देते। तर हे स्टँडिंग पाऊच आहे ना अशा अडचणीच्या वेळी मला खूप कामी आले, तर हे सर्व आता ठेवून घेते ताईंनो। आणि ना पॅकिंग करता करता आहे ना माणूस खूप थकून जातं, वाटत नाही म्हणजे आपण पॅकिंग एवढी केली म्हणून, पण तरी पण थकवा येतोच। तरी ते डबे पण आहे ना असे गोणीत ठेवून घेतले दोन्ही पण सट, आणि उचलता येतो का नाही किती जड झालं ते पण बघितलं, तरी ते ना ती गोणी व्यवस्थित अशी पॅक करून घेताय अहो। आणि मी इकडे पुढचं आवरून घेते, तर इथं बघा हा कोपरा आवरायला घेतला, या कोपऱ्यामध्ये जेवढं काही सामान ठेवलेलं होतं ते सर्व काढलं, आणि हे बोळके बघा संक्रांतीचे मी तसेच ठेवले होते काही डेकोरेशन करण्यासाठी, पण म्हटलं आता ते टाकून देऊ नको ठेवायला, कारण फुटलं ना एवढ्या सामानामध्ये तर मग डेकोरेशन करून आणि मग खूप म्हणजे वाईट वाटेल, त्यापेक्षा नकोच ठेवायला। तरी ते डांगर बघा घरून आणलेलं होतं ते तसंच आहे। तरी तर बघा ताईंनो घरामध्ये पसारा, आणि रुई बघतीये मोबाईल, आणि मी इकडचं सर्व असं आवरून घेतलं, रॅकवरचे भांडे अजून राहिले, आणि ह्या घरात हॉलमध्ये बघा किती पसारा पडलेला आहे। तर इथे ना काही बरण्या आणि भांडे ना असे भरून घेतेय मी, जेणेकरून आहे ना जे लागत नाही ते तरी भरून घेऊ म्हटलं, कारण आहे ना असं थोडं थोडं करता करता आहे ना वेळ पण खूप जातो, आणि सगळे एकदम जर भरलं ना तेव्हा वेळ जात नाही, पण आता हे लागल ते लागल करता करता वेळ गेला खूप। तर इथे ना रुई पण थोडी मदत करत होती, रुईचं तर मदत कमी पण पसारा करणं जास्त चालू होतं, पण काय करणार मुलांचा काही खेळ असतो ना, मग ते त्यांचेही लाड पूर्ण केले पाहिजे असं वाटतं, तर ते सर्व काही करून घेतलं। आणि इकडे ना मग आता हॉलमध्ये आवरायला आले, तर ह्या बॅग वगैरे ना छोट्या छोट्या सर्व एका गोणीत ठेवून घेतल्या, जेणेकरून आहे ना उचलायला पण सोपं जाईल। तर हा रुईचा झोका असा कॅरी बॅगमध्ये ठेवून घेतला, रुईच्या गाड्या खेळणी सर्व काही म्हणजे फुटण्यासारख्या वस्तू आहेत ना त्या व्यवस्थित अशा ठेवून घेतल्या। आणि इथे ना हा बाकीचा पसारा आवरून घेते, जे देवाचं सामान आणि रुईचे पुस्तकं आहेत ना ते पॅक करायचे बाकी आहे अजून, पण ते नंतर पॅक करू म्हटलं, कारण माझं पारायण चालू आहे, मग मला देवाचे सामान वगैरे सर्व काही लागतं, त्यामुळे तेवढं बाकी आहे। आणि इथं बघा आता ताईंनो इथं एक जोक झाला, तर पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी, म्हणजे मी बघा किती पिशव्या गोण्या असं पिशवीत पिशवी घालून ठेवलेलं आहे, आणि सगळ्या निघत होत्या, तर म्हणजे मला कसं शिफ्टिंगला लागतातच, त्यामुळे ना मी प्रत्येक वेळेस ठेवत असते, पण प्रत्येक वेळेस असं आज म्हणजे ह्या माळ्यावर त्या माळ्यावर असं थोडं थोडं ठेवलं जातं, आणि मग इकडं तिकडं असं असलं की मग त्या पिशव्यात पिशव्या होत्या, आणि याच्यावरून आहे ना खूप हसलो आम्ही, खूप हसलो। नंतर पण आमचा बराचसा जोक झाला, तर अहोंचं चाललं होतं तू काही पण गबाळा साठवून ठेवती, पण काय करणार आता, ती एक सवय लागली, आणि या गोष्टी ना आपल्याला कधी ना कधी लागतच असत्या, त्यामुळं ह्या मी साठवून ठेवल्या। तर इथं बघा हे पोतं मी गावाकडून मम्मीकडून आणलेले होते, पण ते पण तसेच राहिले, त्याचा काही वापर झालाच नाही, तर ते ना असं बसण्यासाठी वगैरे आणले होते थंडीमध्ये, पण ते तसेच राहून दिले आता। त्यानंतर इकडे साड्या भरण्यासाठी घेतल्या, तर ज्या मी म्हणजे साड्यांचा बिझनेस करते ना त्या सर्व साड्या आहे ना आता या व्यवस्थित ठेवून घेऊ म्हटलं, कारण त्या खराब नको व्हायला, तर त्या पण आहे ना व्यवस्थित अशा पिशवीत ठेवून घेते, सर्व बॉक्स आहे ना आधी ठेवून घेतले, आणि नंतर मग साड्या आहे ना काही गोणीमध्ये पण भरल्या। आणि आता आहे ना बऱ्याच ताईंचे प्रश्न येत आहे, कमेंट येत आहे की तुम्ही जी प्रश्न उत्तरांची स्पर्धा घेतली होती तिचा विनर कधी काढणार आहे, तर हो ताईंनो तिचा विनर पण मी काढणार आहे, आणि कशा पद्धतीत काढणार आहे हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, कारण कसं आता कमेंट वाचायला एवढं जमत नाहीये, शिफ्टिंग चालू आहे, आणि सगळं काही म्हटलं की म्हणजे ज्या ताई असं शिफ्टिंग करतात ना त्यांना सर्व काही माहिती आहे, कसं म्हणजे माणूस किती थकून जातं काय, त्यामुळे आता आहे ना कमेंटला रिप्लाय देणं सुद्धा होत नाहीये, तर तुम्ही मला समजून घेताय त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार। आणि ना आपलं विनर पण काढणार आहे, आणि त्याला बक्षीस पण दिल्या जाईने, तर ते फक्त थोडंसं उशिरा होईल आता, पण होईल ते नक्की। तर चला ताई इथे ना अशा प्रकारे हे सर्व साड्या वगैरे अशा भरून घेतल्या, तर या नोटवर आहे ना हा व्हिडिओ मी इथेच संपवते। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला मग ताईंनो पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय, श्री स्वामी समर्थ। आणि इकडे बघा रुई कसं वाकडं तिकडं तोंड करत होती, आणि दोऱ्या अशा डोक्याला बांधून वगैरे फिरत होती, तर तिचे असे खेळ चालूच असतात, मजाक मस्तीमध्ये सर्व काही आमचं पॅकिंग चालू होतं।